पहिल्याच डीपीसी बैठकीत किसन जाधव आक्रमक होत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर त्यांनी विविध समस्या मांडल्या। राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या। दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर इथं नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये झाली। आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चौरे आणि काळजेंना धारेवर धरलं। अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले। यावेळी पालकमंत्री यांनी यावर तोडगा काढला। दरम्यान किसन जाधव यांनी आपल्या आक्रमक भूमिकेत यावेळी विविध समस्या मांडल्या। क्षेत्रामधलं आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना। आम्हाला इथं न मांडता केवळ फक्त खासदार केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपतीने मांडत पालकमंत्री तुमचे रामोडी यूपीसी सेंटर मध्ये महिला प्रसूतीगृह आहे। त्या महिला प्रसूतीगृहामध्ये केवळ सकाळच्या सत्रामध्येच एक महिला प्रसूतीसाठी डॉक्टर ओपीडीसाठी उपस्थित असतात। सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी जर प्रसूतीसाठी जर माता तिथं आलेली असेल पेशंट म्हणून तर त्या ठिकाणी कुणीही डॉक्टर तिथं उपलब्ध नसतो सायंकाळच्या वेळीमध्ये। ही आरोग्य व्यवस्था गरिबांसाठी आहे, हद्दवारच्या लोकांसाठी आहे, प्रसूतीचा प्रश्न असणार आहे। त्या ठिकाणी जे आहे जीएनएम किंवा एएनएम कर्मचारी असतात त्यांच्या माध्यमातून ते प्रसूती केलं जात आहे। हा गांभीर्याचा विषय आहे, त्या माताच्या जीवाची खेळला जातोय सन्मान्य अध्यक्ष साहेब।